नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये 70 रिक्त पदांची मेगा भरती निघालेली आहे। तर हे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जाहिरात दिनांक जालना जिल्हा मध्यवर्ती बँक ली जालना या बँकेकरिता विविध श्रेणीतील रिक्त 70 पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत। या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत। तर संकेतस्थळावर अर्ज भरण्याची दिनांक आहे 7/7/2026 ते 18/7/2026। ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 18/7/2026। परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे। चला तर मग बघूया कोणत्या पदासाठी किती जागा आहेत। तर उपव्यवस्थापक पदासाठी 1 जागा आहे। सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 1 जागा आहे। बँकिंग ऑफिसर नंबर 1 पदासाठी 2 जागा आहेत। बँकिंग ऑफिसर नंबर 2 पदाकरिता 11 जागा दिलेल्या आहेत। कारकुल लिपिक पदाकरिता 55 जागा दिलेल्या आहेत। बघूयात। अनुसूचित जातीसाठी 7 जागा आहेत। अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आहेत। विजा अ साठी 2 जागा दिलेल्या आहेत। भज ब साठी 1 जागा दिलेली आहे। भज क साठी 2 जागा दिलेल्या आहेत। भज ड साठी 1 जागा दिलेली आहे। विमा प्र साठी 1 जागा दिलेली आहे। हिमा व साठी 12 जागा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर SEBC साठी 6 जागा दिलेल्या आहेत। अराखीव पद खुल्या प्रवर्गासाठी 18 जागा दिलेल्या आहेत। एकूण 55 जागा आहेत। त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून काढा। आणि आता आपण बघणार आहोत वयोमर्यादा। तर उपव्यवस्थापक या पदाकरिता किमान वय 21 ते कमाल वय 45 आहे। सहाय्यक व्यवस्थापक पदांकरिता किमान वय 21 ते कमाल वय 40 आहे। बँकिंग ऑफिसर नंबर 1 साठी किमान वय 21 ते कमाल वय 40 आहे। बँकिंग ऑफिसर नंबर 2 साठी किमान वय 21 ते कमाल वय 38 आहे। कारकुल लिपिकसाठी किमान वय 21 ते कमाल वय 38 आहे। अशा प्रकारे वयोमर्यादा दिलेली आहे। तर तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून काढा, नंतरच फॉर्म भरा। त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्ससुद्धा यामध्ये दिलेले आहेत की कोणते कोणते डॉक्युमेंट्स फॉर्म भरायसाठी लागतात। ती सर्व माहिती या जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे। त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत ऑनलाईन परीक्षा शुल्क। खुला राखीव पदासाठी 1000 रुपये GST सहित आहे। मागासवर्गीय राखीवसाठी 800 रुपये GST सहित आहे। त्याचबरोबर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे। तर किती आहे? तर किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे। सर्व माहिती तुम्ही जाहिरात वाचून एकदा काढा, नंतर तुम्हाला सर्व कळेल। तर मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।